प्रमुख पाहुणेपद दिल्यामुळे मी सर्वांचे आभार मानते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची, मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची. त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची. आज 6 डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत आहोत. त्यांच्या असंख्य आणण्यासह सन 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकार केला. त्यांच्या या महान कार्य व विचारामुळे त्यांची पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईंचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तक आवडायची खूप आवड होती. त्यांनी आपल्या कष्टातून आपले उच्च शिक्षण मिळवून घेतले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. गोरगरीब दीनदलितांच्या न्याय व हक्कांसाठी अनेक आंदोलने केली. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हणतात. करुण जीवाचे रान दिला सर्वांना, समतेचा मानाची भीमराव यांच्या भल्या फुल्यांची झुकते मान, भल्या फुल्यांची झुकते मान. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. एकच काय 1000 जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. वाक्प्रज्ञाने खूप चांगले भाषण केले. तुम्ही कंजूस बनू नका व टाळ्या वाजवा. किती उडून गेला भरारा, आली किती उडून गेला भरारा. सपना नाही या सपनातही नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा. सामान्य व्यासपीठ गुंजन व माझ्या मित्रमैत्रिणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. तसेच पहिले कायदा मंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. भारतभूमीच्या मुखवट्यातील एक हिरा निखळला होता. भारतभूमीच्या मुखवट्यातील एक हिरा निखळला होता. विश्वाला करुणी परिधान, आज प्रज्ञा सूर्य मावळला होता. आज प्रज्ञा सूर्य मावळला होता. 14 तळे हा सत्याग्रह, त्या सत्याग्रहावर त्यांनी हक्क मिळवून दिला. करुण जीवाचे रान दिला, समतेचा मान अशी भीमरायांची शान. लिहून भारताचे संविधान, लिहून भारताचे संविधान. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय भारत.